राजा राम भारतराजी याज्ञवल्क्यजींना प्रश्न विचारतात, एक संशय माझ्या अंतःकरणात आहे. एवढ्या दिवसांपासून मी शास्त्र चर्चा करतोय, आदान प्रदान करतोय, सत्संग करतोय, पण माझ्या अंतःकरणात एक शंका आहे की जो अवधेश कुमार राम आहे त्याच रामाचं सुमिरन भगवान शिवजी कैलासात करतात का? ही माझ्या एक राम अवधेश कुमार कर चरित विदित नारी रहदु लहे जय जय अवधेश कुमार राम आहे त्याचंच सुमिरन भगवान शिवजी कैलासात करतात का? अशी शंका माझ्या अंतःकरणात आहे. याज्ञवल्क्यजींनी हसून उत्तर दिलं, भारद्वाजी तुम्हाला संपूर्ण रामकथा माहिती आहे, तरी अज्ञान की भाती म्हणजे अडाण्या माणसासारखं तुम्ही प्रश्न विचारताय. पण तरी देखील तुम्हाला सांगायची म्हणून नाही, माझी वाणी पवित्र करण्यासाठी मी रामकथा सांगत आहे. जसं तुम्ही आता मला प्रश्न विचारला ना, याच रीतीने पार्वतीने देखील एकदा भगवान शिवजींना विचारला होता. एकदा काय झालं, त्रेतायुगामध्ये भगवान शिव आणि सती दोघे जण महाराष्ट्रामध्ये कुंभज ऋषी म्हणजे अगस्त्य ऋषींकडे रामकथा श्रवण करण्याच्या हेतूने आली. कधी एक बार त्रेता जगमाई शंभु गए बजर सिपाही. एक बार त्रेता जगमाई संग सती जगत जननी भवानी पूजे त्रेतायुगात भगवान शिवजी आणि सती दोघे जण कुंभज ऋषी म्हणजे अगस्त्य ऋषींचा त्या वर्षीचा चातुर्मास नाशिक जवळच्या अर्थात मनमाड जवळच्या अंकाई किल्ल्यावर होता. आपल्यापैकी बरेच जण तिथे कुणी जाऊन आले असाल नसाल माहिती तरी आहे. तिथे अगस्त्य ऋषींचं राहणं झालं. त्या ठिकाणी अगस्त्य ऋषींकडून रामकथा श्रवण करण्याच्या हेतूने भगवान शिवजी आणि सती माता दोघे जण आले. पण या रामकथा श्रवणाचा नियम आहे बरं काय, संग सती जगजननी भवानी पूजे श्री अखिलेश्वर कथा श्रवणाला एकट्याने यायचं. येत असताना कथेचा नियम आहे, आज जर सती एकटी आली असेल तर उद्या बरोबर 5:45 वाजता घराला कुलूप लावून आपल्या सत्याला पुढे घालून कुठे घेऊन यायचंय, कथेत घेऊन यायचं. आणि आज जर सत्या एकटाच आला असेल तर उद्या बरोबर आपल्या सतीला सांगायचं 5:30 5:45 पर्यंत सगळं कामधाम आटोपून 6 वाजता गरम गरम चहा पिऊन आणि मगच इकडे यायचं. म्हणजे काय होणार नाही, कंटाळा येणार नाही. सती एकटी आली असेल तर सत्याला घेऊन यायचं, सत्या एकटा आला असेल तर उद्यापासून सतीला घेऊन यायचं. म्हणजे उद्यापासून आपली गर्दी वाढल्याशिवाय राहणार नाही. प्रेम से बोलो, संग सती जग जननी भवानी पूजे ऋषी अखिलेश्वर जानी. रामकथेचा तो नियम आहे. भगवान शिवजी आणि सती दोघे जण कुंभज ऋषी म्हणजे अगस्त्य ऋषींच्या आश्रमात येतात. अगस्त्य ऋषींनी भगवान शिवजींना पाहिल्यानंतर अत्यानंद होतो. साष्टांग प्रणिपात अगस्त्य ऋषी शिवजींना करतात. साष्टांग केल्यानंतर शिवजींना वाटतं
ज्यांच्याकडे मला कथा श्रवण करायची आहे तो वक्ता किती नम्र आहे. आणि प्रणिपात केल्यानंतर सतीला विचार आला, ज्याच्याकडे आपल्याला कथा श्रवण करायची तो बाबाच पाया पडतोय, किती घाबरला, काय कथा सांगणार. बघा, विचाराचं स्वातंत्र्य प्रत्येकाला भिन्न भिन्न असतं. कृती एक जरी असली तर जो तो व्यक्ती ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार अर्थ लावल्याशिवाय राहत नाही. सतीने विचार केला की एवढा घाबरलाय, काय कथा सांगणार. शिवजींनी विचार केला, एवढा श्रेष्ठ वक्ता असताना देखील किती नम्रता आहे. बसायला आसन दिलं आणि रामकथा सांगायला सुरुवात केली. शिवजींनी एकाग्र अंतःकरणाने कथा श्रवण केली. सतीचं मात्र लक्ष कथेत लागलं नाही. एक लक्षपूर्वक ऐका बरं का वाक्य सांगतो. तुम्ही जेव्हा जेव्हा कथा कीर्तन श्रवण करायला जाल तेव्हा तेव्हा तुमच्या आवडीची व्यक्ती असो अथवा नसो, पण त्याच्या वाक्यावर श्रद्धा ठेवा, तेव्हाच त्या शब्दांचा काहीतरी परिणाम आपल्यावर होईल. तुम्ही जर एखाद्या विषयी दूषित ग्रह मनामध्ये घेऊन गेलात तर त्या कथा कीर्तनाचा तुमच्यावर चांगला परिणाम होईल याची शाश्वती देता येत नाही. सती माता वेगळा विचार करू लागली, हा जर एवढा भित्रा आहे, घाबरट आहे, तर काय कथा सांगणार. तुच्छ भावना अंतःकरणात निर्माण झाल्यामुळे सतीचं लक्ष कथेत लागलं नाही. शिवजींनी एकाग्र अंतःकरणाने कथा ऐकली आणि स्वतः धन्य झाले, पावन झाले, पुनीत झाले. आणि माघारी जात असताना, त्याचं संकीर्तन करत जात असताना दैवयोगाने ज्यावेळी सीतेचं हरण रावणाने केलं होतं, दंडकारण्याचा भाग होता. रामप्रभू आणि लक्ष्मणजी त्याच अरण्यातून आपल्या पत्नीचा शोध करत होते आणि हाय सीते, हाय सीते असा शोक करत होते. भगवान शिवजींनी मनोमन विचार केला, आताच ज्यांची कथा आपण श्रवण केली ते भगवान साक्षात आता दर्शन देण्यासाठी पुढे उपस्थित आहे. पण माझी पत्नी ही दक्षाची कन्या आहे, मोठ्या बापाची लेक आहे, त्याच्यामुळे ही म्हणेल ते त्याची बायको शोधायच्या मागे फिरतय आणि आमचा बाबा त्याच्या पाया पडतोय, हेही पागल झाला. प्रेम से बोलो. इच्छा असताना ही शिवजींना गंमत सांगतो बर का तुम्हाला. आदमी कितना भी खतरनाक क्यों न हो, बाहर घर में आता है तो बिगी बिल्ली बन जाता है. प्रेम से बोलो. नाहीतर बाहेर बघा तुम्ही, बाजूला सरका, बाजूला सरका, बाजूला सरका, साहेब आले, साहेब आले, बाजूला सरका. साहेब घरी आले, चप्पल काढून उंबऱ्यात आले की म्याव. तुमचं चांगलं असेल बोल, मी आपलं महादेवाचं सांगतो. प्रेम से बोलो. कोणी गैरसमज करून घेऊ नका. काय करावं म्हणे, आता इच्छा आहे दर्शनाला जाण्याची पण जाता येत नाही. सती चुकीचा विचार करेल. पुढे जाता 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 भगवान शिवजींना राहावलं नाही. संकीर्तन करता करता अष्ट सात्विक भाव निर्माण झाले, अंग पुलकित झालं, कंठ रोमांचित झाला आणि राहावलं नाही म्हणून सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो, जय हो, जय हो असं 3 वेळा त्यांचा जय घोष केला आणि साष्टांग प्रणिपात केला. सती म्हटली, वेळ लागले का? वो खोई हुई चीज ढूंढ रहा है और आप कह रहे हैं सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो, जय हो, जय हो. तो काय ते काय सच्चिदानंद आहेत तर ते त्यांची बायको हरवली ते शोधतात आणि तुम्ही म्हणता सच्चिदानंद घन परमात्मा. त्यावेळी शिवजींनी सांगितलं, अगस्ती मुनी आपल्याला जे सांगत होते ना, राम ब्रह्म आहे, ते ब्रह्म साक्षात हे राम आहे. त्यावेळी सतीने विचारलं, का हो तुम्ही म्हणता राम ब्रह्म आहे, तर जर राम ब्रह्म आहे तर आपली पत्नी कोणी चोरून नेली हे त्यांना कळायला नको का? आणि जर राम ब्रह्म असतील तर जे ब्रह्म आहे त्यांना वियोग कसा? हे तर आपल्या पत्नीच्या शोधात फिरताय, हाय सीते, हाय सीते, काय त्यांना गरज आहे? शिवजींनी मिस्किलतेने हसले आणि शिवजींनी सांगितलं, जर तुझ्या अंतःकरणात शंका असेल तर परीक्षा घेऊन ये. तौ की न जाई जो तुम्हारे मन
जब लगे तुम आए हो पाए, जब लगे तुम आए हो पाए, जो सती भगवान राम वेगळं विचारू लागले. त्यावेळी शिवजींनी सांगितलं, जो तुम्हारे मन अति संदेहू तो की न जाही परीक्षा लेऊ. जर तुझ्या अंतःकरणात भगवंताविषयी शंका असेल तर तू जाऊन परीक्षा का घेत नाहीस? जा, तू जाऊन ये. तोपर्यंत मी या वटवृक्षाच्या छायेत सावलीत बसतो, जोपर्यंत तू परत येत नाहीस. मग सती रामप्रभूंची परीक्षा घेण्यासाठी निघाली. पण सतीने विचार केला, आता नेमकं काय करावं बरं? हा भगवान आहे की नाही हे आपल्याला ओळखेल कसं? मग सतीच्या मनात विकल्प आला. सतीने विचार केला, हा आत्ता स्वतःच्या पत्नीला शोधतोय, म्हणजे सीतेला शोधतो. आपण एक काम करू, सीतेचं रूप धारण करून जाऊ. जर हा मला ओळखेल तर सती म्हणून हाक मारील, आणि जर हा भगवान नसला तर लांबूनच पळत येऊन माझा हात धरून म्हणेल, जानकी कहा गई थी. आणि म्हणून सतीने परीक्षा घ्यायला जात असताना सीता मातेचं रूप धारण केलं आणि भगवान प्रभू रामचंद्रांच्या जवळ जाती झाली. लांबूनच भगवंताने पाहिलं आणि सगळं दृश्य ओळखलं. पण भगवंताच्या मनात विचार आला, आता ही तर जगन्माता आहे, हिला जर सीते म्हणून हाक मारावी तर जगन्माता आहे, अपराध घडेल. जगन्माता म्हणून हाक मारावी, सती म्हणून हाक मारावी तर सीतेच्या रूपात आहे, अडचण निर्माण झाली. भगवान कुशाग्र बुद्धीने दोन्हीही, सतीही म्हटले नाही आणि सीतेही म्हटले नाही, फक्त हात जोडले आणि जोरी पानी प्रभु कीना प्रणाम, पिता समेत लिया कहे हो विपिन अके फिर जोरी किन्न प्रणाम. भगवान प्रभू रामचंद्रांनी सीतेही म्हणाले नाहीत आणि सतीही म्हणाले नाहीत, फक्त हात जोडले आणि म्हणाले, माझे पिता भगवान शिवजी कुठे आहेत? असं म्हटल्या सतीचं पार आईस्क्रीम झालं. यांनी आपल्याला ओळखलं. सती भयभीत झाली, खाली बसली, डोळे मिटले, उघडले, राम लक्ष्मण सीता दिसतात. परत डोळे मिटले, उघडले, राम लक्ष्मण सीता आहेत, 33 कोटी देवता त्यांची सेवा करतायत. परत डोळे मिटले, उघडले, राम आहे, लक्ष्मण आहे, राम सीतेचा शोध करतात. हाय सीते, हाय सीते. लक्ष्मणजी त्यांचं सांत्वन करतात, भैया सापडतील सापडतील. परत डोळे मिटले, उघडले, रामही नाही, लक्ष्मणही नाही, सीताही नाही. भयभीत झाली सती आणि परत आपल्या मालकाकडे यायला निघाली. तोपर्यंत शिवजींनी डोळे झाकून अंतर्यामी भगवान शिवजींनी सगळं जाणून घेतलं होतं. सती जवळ आल्यानंतर शिवजींनी प्रश्न विचारला, घेतली का परीक्षा? नाही म्हणे, परीक्षा वगैरे काही नाही, धडधडीत खोट. आमच्या माता मावल्यात सगळे गुण आहेत, पण एक गुण विशेषत्वाने आहे. कोणता? कोणता? खोट बोलण्याचा. फक्त विसापूर शिंदेवाडी सोडून प्रेम से बोलो.
धडधडीत खोट नाही म्हणे. मग कशाला गेले होतेस? नाही, तुम्ही इथे बसून प्रणाम केला, मी तिथे जाऊन प्रणाम करून आले. किती मोठं खोट. पण भगवान शिवजींनी मनोमन सगळं ओळखलं. दोघेही कैलासाकडे निघाले. भगवान शिवजी मनोमन विचार करू लागले, आता मला सतीचा पत्नीत्वाचा संबंध ठेवता येणार नाही, कारण माझी माता सीतेच्या रूपात सती गेली होती. आता जोपर्यंत सती या देहात आहे तोपर्यंत मला पत्नीत्वाचा संबंध सती सोबत ठेवता येणार नाही. त्याचं कारण, मी जर सती सोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवील तर जगातील भक्तीला कलंक लागल्याशिवाय राहणार नाही. सीता हे माझ्या माता आहेत आणि सतीने सीतेचं रूप धारण केलेलं असल्या कारणाने असा मनोमन शिवजींनी प्रतिज्ञा केली, आता मी जोपर्यंत या देहात सती आहे तोपर्यंत सती सोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवणार नाही. अशी प्रतिज्ञा केल्या केल्या आकाशवाणी झाली, धन्य हो शिवजी, धन्य हो शिवजी, आप जैसे प्रतिज्ञा करने वाला कोई नहीं. अशी आकाशवाणी झाल्यानंतर सतीने विचारलं, हो तुम्ही कोणती प्रतिज्ञा केली? पण शिवजींनी विचार केला, हिला जर मी आताच सांगितलं तुझा पत्नीत्वाचा त्याग केला तर ही नाराज होईल, दुःखी होईल, आणि म्हणून काहीही न बोलता पुराणातील वेगवेगळ्या गोष्टी सांगत 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 शिवजी सतीला घेऊन कैलासात जातात. तिथे गेल्यानंतर वामभागी बसण्याचं आसन सतीचं जे होतं ते शिवजींनी उचललं आणि आपल्या समोर मांडलं आणि सांगितलं, बैठो देवी. सतीने मनोमन ओळखलं, आता वामभागी बसण्याची माझी जागा यांच्या शेजारची संपली. म्हणजे निश्चित पत्नीत्वाचा त्याग आता शिवजींनी सतीचा केलाय. त्याग केल्यानंतर दिवसामागून दिवस जाऊ लागले. भगवान शिवजी समाधी अवस्थेत रत होऊ लागले, रममाण झाले. आणि दिवसामागून दिवस जात असताना एके दिवशी शिवजींचे सासरे दक्ष राजा, या दक्षाला प्रजापती पद प्राप्त झालं. तुम्हाला माहिती आहे, पद आणि मद हे दोन जवळचे जवळचे काय आहेत? शब्द आहेत. शब्द एकदा की माणसाला पद प्राप्त झालं रे झालं की त्याला मद व्हायला वेळ लागत नाही. तुम्ही नहीं सको नहीं सको नहीं असको नहीं सको अधिकार दक्ष जग पावा, अति अभिमान हृदय तब आवा, नहीं को अस जन्मा जग माही, प्रभु पाई जाई पचम करायला फारसा वेळ लागत नाही. पच्या पोटाला एक शून्य लावला रे लावला की त्याचा म झाल्याशिवाय राहत नाही. पद वाईट नसतात सज्जनांनो, लक्ष द्या माझ्याकडे. अजून पद वाईट नसतात सज्जनांनो, पण त्या पदाचा मद म्हणजे अहंकार वाईट असतो. आणि त्या अहंकारासाठी माणसं कोणत्याही स्तराला गेल्याशिवाय राहत नाही. दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झाल्यानंतर अहंकार निर्माण होणं स्वाभाविक आहे. एके दिवशी ब्रह्मसभेमध्ये सगळे देवता ब्रह्मा विष्णू शंकर सगळे बसलेले असताना शिवजी हे ध्यानस्थ अवस्थेत होते. अचानक दक्ष प्रजापती येतात आणि संपूर्ण सभा उठून उभा राहते.
दक्षाचं सगळीकडे लक्ष जातं, पण तिघे जण बसलेले दिसतात. सर्वात प्रथम लक्ष जातं ते ब्रह्मदेवाकडे. पण विचार येतो, हा माझा बाप आहे, मुलाच्या सन्मानासाठी बापाने उभं राहिलं पाहिजे असं काही नाही. दक्षाचे पिता ब्रह्मदेव, बरं, आणि म्हणून नसेल उभं राहिले अडचण नाही. त्यांच्या शेजारी लक्ष गेलं, भगवान विष्णू होते. दक्षाने विचार केला, हा तर बापाचाही बाप आहे, यांनी सन्मानासाठी उठलं पाहिजे असं काही नाही. तिसरीकडे लक्ष गेलं, भगवान शिवजी बसलेले होते, ध्यान अवस्थेत बसलेले होते. आणि मग दक्षाचा मद म्हणजे अहंकार झाला, जागा झाला. अरे, नात्याने विचार केला तर हा माझा जावई आहे. मुलगी देऊन पश्चाताप झाला. मरकट लोचन पासून बोलायला सुरुवात केली. मरकट लोचन म्हणजे माकडाच्या डोळ्याचा, भिकारडा कोणीकडचा, उघडा फिरतो, बैलावर फिरतो. मुलगी देऊन पश्चाताप झाला. मेलेल्या माणसांची मुंडके गळ्यात घालून फिरतो. पश्चाताप झाला तुला मुलगी देऊन. नाही नाही, ते बडबड बडबड ब्रह्मसभेत दक्षाने केली. कुणाला केली? शिवजींना केली. पण घरी आल्यानंतर तिथे असताना देखील शिवजींनी मान खाली घातली. एक चकार शब्द देखील शिवजी बोलले नाही. पुषा नावाचे दैत्य होते, हसू लागले मिश्किलतेने. बरं झालं आतापर्यंत कोणी यांना बोललंच नव्हतं, बरं झालं चांगलं झापून घेतलं. घरी आल्यानंतर शिवजींनी तो प्रसंग सतीला देखील सांगितला नाही. याच्याच विरुद्ध जर आपले मालक तिथे असते तर काय झालं असतं? चार चौघात जर सासऱ्याने जावयाचा असा अपमान केला असता तर काय झालं असतं? सुदाम महाराज, काय झालं असतं? घरी आल्या आल्या बॅग भर. काय बॅग भर म्हणतोय ना तुला? अहो झालंय काय? बॅग भर आणि आत्ताचा आत्ता चालती हो माहेरला. अहो झालंय काय? अरे तुझ्या बापाने म्हणे चार चौघात माझी इज्जत काढली. भिकारड्या आणि माकडाच्या डोळ्याचा, बैलावर फिरतो, उघडा फिरतो, मेलेल्या माणसाची मुंडके घालतो, असं आपण बोललो असतो. पण शिवजींनी एक शब्दही सतीजवळ काढला नाही. दक्षाला राग आला की माझ्या जावयाने माझा काय केला? अपमान केला. पद आल्यानंतर मद निर्माण होतो आणि मद निर्माण झाल्यानंतर माणसं नाही ते कुठाने केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून शिवजींचा आणि सतीचा अपमान करण्याच्या हेतूने दक्षाने एका भव्य यज्ञाचं आयोजन केलं आणि जाणीवपूर्वक शिव आणि सतीला निमंत्रण दिलं नाही. सगळ्या देवतांना निमंत्रण दिलं. सगळी देवता लोक दक्षाच्या यज्ञात जाऊन आली. तिथे गेल्यानंतर सगळ्यांचा यज्ञ झाला, जेवण झाली आणि माघारी निघत असताना दक्षाने सर्व देवतांना सांगितलं, आता तुम्ही संतुष्ट झाला आहात ना? एक काम करा. काय करा म्हणे? जाता जाता तुमची विमान कैलास मार्गे न्या म्हणे. कैलास मार्ग म्हणजे काय? जाणीवपूर्वक एखाद्याला जर एखाद्या माणसाचं आमंत्रण नसलं ना, ज्याला ते आमंत्रण असतो ना, त्याच्या घराजवळून जात असताना जाणीवपूर्वक, काय राम भाऊ, काय नाही, चला यायचं का? कुठे निघालात? अहो नाही का, अमक्या अमक्याच्या घरी पंगत आहे, तुम्हाला आमंत्रण नाही का? आता याला माहितीच असतं, पण दुखावरच्या खपल्या काढणं याला म्हणतात. याच रीतीने कैलास मार्गी विमानं, सगळी देवता लोकांची विमानं कैलास मार्गी जाऊ लागली. शिवजी तर ध्यान अवस्थेत होते, समाधी अवस्थेत होते. सतीने पाहिलं देवता लोकांचे विमान जात आहेत. त्यावेळी सतीने देवतांना, विमानातील देवतांना विचारलं की देवता लोक कुठून येत आहात आपण? त्यावेळी देवतांनी सांगितलं, हो तुमच्या माहेरहून. माहेरहून काय आहे तिथे? अहो खूप मोठ्या यज्ञाचं आयोजन करण्यात आलंय आणि खूप मोठे भव्य दिव्य आयोजन आहे. खूप देवता येऊन गेले. आम्हीही आत्ताच जेवण करून तिकडनं येतोय. तुम्हाला आमंत्रण नाही का? दिली काडी टाकून झाले मोकळे. सगळी विमानं निघून गेली. सती आत येते आणि शिवजींजवळ येऊन, आता पहा बरं वाक्प्रचार कसा आहे. ढकलून कसं द्यायचं हे आमच्या माता मावल्यांकडूनच शिकावं. कोण त्यांचा क्लास रोज घेतय काय माहिती. आत आल्यानंतर मी काय म्हणते, हा बोला. अहो तुमच्या सासऱ्यांकडे खूप मोठा यज्ञ आहे म्हणे आज. हे देवता लोक तिकडनंच येतात जेवण करून. आता माझ्या माहेरी म्हटली असती तर काही बिघडलं असतं, पण ढकलून द्यायचं.
आता मात्र शिवजींना संधी सापडली. आतापर्यंत काही बोलले नव्हते. शिवजींनी सांगितलं, सती मूर्ख आहे का तुझा बाप? का कार्यव्यापामुळे आपल्याला निमंत्रण द्यायचं विसरलाय? तसं काहीही समजू नको. ब्रह्मसभेत बसलो असताना मी समाधी अवस्थेत होतो. तुझा बाप प्रजापती पद प्राप्त झाल्यानंतर तिथे आला आणि सन्मानासाठी मी उभा राहिलो नाही म्हणून मरकट लोचन पासून एवढी बडबड केली. खूप राग तुझ्या बापाला आला आणि आता जाणीवपूर्वक आपला अपमान करण्याच्या हेतूनेच यज्ञाचं नियोजन केलंय आणि आपल्या दोघांना निमंत्रण दिलेलं नाही. सती, ज्या घरी आमंत्रण नाही, निमंत्रण नाही, अशा घरी माणसाने जाऊ नये. का जाऊ नये? तहा गये कल्याण होई. सती, निमंत्रणाशिवाय जाऊ नये किंवा ज्या घरी प्रेम नाही, आदर नाही, तिथे जाऊ नये. आणि तिथे जर आपण जात असलो तर आपला अपमान झाल्याशिवाय राहत नाही. एका ठिकाणी सांगितलंय ना, प्रेम नहीं आदर नहीं, नहीं नयनों में नीर, तुलसी उस घर मत जाइए बरसत कांचन हीर. आम्ही आमच्या महाराज मंडळींना, वारकऱ्यांना नेहमी सांगत असतो, ज्या घरी तुमचा आदर होत नाही, सन्मान होत नाही, अशा घरी सोन्याची खाण असली, हिऱ्यांचा पाऊस जरी अशांच्या घरी पडत असला ना, तरी अशांचं तोंडही पाहू नये. गरीबाची ज्वारीची भाकरी परवडली. प्रेम से बोलो जय श्री राम. नको तिथे माणसाने जाऊ नये. जिस घर में आदर भाव उस घर में जाना चाहिए. जिस घर में आदर भाव उस घर में जाना चाहिए. जिस घर पे आदर नहीं उस घर पे जे मी गाणार आहे तुम्ही फक्त ऐका. चाहे कितनी प्यारी हो कन्या, घर घर घूमना ना चाहिए. चाहे कितना प्यारा हो लड़का, सिर पे ठाना चाहिए. जिस घर पर आदर नहीं, उस घर पर जाना आपली कन्या कितीही लाडाची असू द्या, घरोघर घरनं जर ती करत असेल तर ते तिचं बंद करा. तिच्यासाठी ते हितावह नाही. आपला मुलगा कितीही जवळचा प्रिय असला तरी त्याला डोक्यावर बसून घेऊ नका. जुनी माणसं सांगायची, ज्या घरी आदर सन्मान नाही अशा घरी माणसाने जाऊ नये. आणि म्हणून शिवजी सतीला सांगतात, निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला. निमंत्रणाशिवाय एका ठिकाणी जाता येतं. मित्राच्या घरी मित्राला, भगवत कार्यात भक्ताला, गुरुच्या घरी शिष्याला आणि मायबापाच्या घरी पुत्राला. मायबापाच्या घरी पुत्राला निमंत्रणाशिवाय जाता येत हे वाक्य ऐकल्या सती ताटकन उभी राहिली. तेच तर म्हणते ना, म्हणे मी पप्पाच्या घरी कशाला निमंत्रण लागतंय, जायलाच पाहिजे. शिवजींच्या मनात विचार आला, म्हणे आता ही गेल्याशिवाय राहणार नाही. 2 शिवगणांसमवेत सती आपल्या पित्याच्या घरी जाती झाली. पण तोपर्यंत दक्षाने सर्वांना सूचना देऊन ठेवली होती, लक्ष द्या म्हणे, माझा जावाई शंकर भगवान हा मानी पुरुष आहे. हा निमंत्रणाशिवाय इथे येणार नाही, माझ्या यज्ञात येणार नाही. पण माझी मुलगी सती माहेरच्या प्रेमापोटी येईल. पण सर्वांना एक सूचना आहे,
जो कोणी सती सोबत संभाषण करेल अथवा तिचा सन्मान करेल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल अशी सक्ती दक्ष राजा दक्ष प्रजापती आपल्या यज्ञात असलेल्या सर्वांना देतो. ज्यावेळी सती आपल्या पित्याच्या घरी येती झाली, पिता भवना जब गई भवानी, पिता भवना जब गई भवानी, पिता जब गई भवानी, दक्षत्रास काहून सन्मानी. दक्षाने सगळ्यांना ताकीद केलेली असल्या कारणाने सती सोबत कुणीही बोललं नाही, सतीचा कुणीही सन्मान केला नाही. पण सती सरळ सरळ आपल्या मातेपाशी आईपाशी जाते तेव्हा माता मात्र बहुमानाने सतीला आलिंगन देते, कडकडा बोट मोडवते, तिचे पा घेते, पापे घेते आणि प्रेमपूर्वक तिच्या सोबत वर्ताव करते. जगात एकमेव पात्र आहे सज्जनांनो आईचं, जे कोणत्याही भीतीला घाबरत नाही आणि जे प्रेम भीतीदायक असेल किंवा ज्या प्रेमात भीती असते ते प्रेम खरं प्रेम नसतं. जगात केवळ एकच पात्र प्रेम करणार आहे की जे कोणत्याही भीतीलाही घाबरत नाही आणि कशालाही घाबरत नाही. सादर भलेही मिली एक माता, बहिणींपाशी गेल्यानंतर भगिनी मिली बहुत मुस्कात. सतीच्या बहिणींनी तिचा मान सन्मान तर दिला नाही, आदर केलाच नाही, पण तिची टिंगल मात्र उडवल्याशिवाय राहिल्या नाहीत. कारण त्या श्रीमंताच्या घरी दिलेल्या होत्या. मग एखादी गरीब बहीण असल्यानंतर मग बाकीच्यांचा तोरा पाहतो. हे मी मग सांगण्यापेक्षा आपल्या सर्वांना बारकाईने माहिती आहे. सतीची टिंगल करू लागल्या. सती फार नाराज झाली. आई सोबत बोलत असताना सतीला अश्रू अनावर होतात. वाईट वाटतं, सतीला त्रास होतो. सती सरळ सरळ यज्ञ मंडपाच्या दिशेने जाते. तिथे गेल्यानंतर पाहते की शिवजींना यज्ञात पूजेचं स्थान नाही. अशा काळात ब्रह्मवृंदांचाही राग सतीला येतो. सती सांगते, ब्रह्मवृंदांनो, तुम्ही माझ्या पित्याला सांगायला पाहिजे होतं की ज्या यज्ञात शिवाला पूजेचं स्थान नाही असा यज्ञात आम्ही सहभागी होणार नाही. पण तुम्ही शिवजींना सन्मान न देता यज्ञात सहभागी झाला, याची शिक्षा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. सती शोक करू लागली आणि क्रोधायमान अवस्थेत आली आणि सांगू लागली, ज्या यज्ञात माझ्या शिवजींना स्थान नाही, जो यज्ञ असा यज्ञ माझ्या पित्यांकडून निर्माण केला गेला, माझ्या शिवजींना ज्या यज्ञात स्थान नाही असा यज्ञ माझ्या पित्याने घडवून आणलाय. आणि म्हणून ज्या पित्याच्या हाडा मांसापासून हा देह झाला, निर्माण झाला, असा देह देखील आता मी ठेवणार नाही. सती क्रोधायमान अवस्थेत आली आणि आपला देह त्या यज्ञात समर्पित केला. अशा काळात सती समवेत आलेले जे शिवगण होते ते यज्ञाचा विध्वंस करू लागले. कुशा नावाच्या दैत्याने त्या यज्ञाचं रक्षण केलं. ही बातमी जेव्हा शिवजी पर्यंत जाते, ही बातमी जेव्हा शिवजी पर्यंत,
ही बातमी जेव्हा शिवजी पर्यंत जाते, शिवजी क्रोधायमान अवस्थेत येतात, जटा आपटतात, जटेतले वीरभद्र नामक दैत्य प्रगट होतो. तो दैत्य भूता वेताळांची सैन्य घेऊन थेट दक्षाच्या नगरीमध्ये येतो. यज्ञाचा विध्वंस करतो, पक्षाचा शिरच्छेद करतो. कुशा नावाच्या दैत्याचे डोळे उडवतो, दात पाडतो, सर्व यज्ञाचा नाय करतो. अशा काळात सती मरत असताना सत्य हात जोडून भगवंताने सती मरत हरी सन बरमा, सती मरत हरी सन बरमा, जन शिव पद जनोरा, जन शिव पद जनोरा. जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, जय जय राम, जय सिया राम, जय सिया राम. सती मरत हरी सन बरमा, जन शिव पद जनोरा. सती यज्ञात उडी टाकण्याच्या अगोदर हात जोडून भगवंताला प्रार्थना करते. सती मरत हरिसन बरमा, एकच वर द्या प्रभू मला, जन्म जन्म शिवपद अनुरागा. जन्मोजन्मी शिवजीच मला पती मिळावे अशी अपेक्षा सती करते. यज्ञात उडी टाकते. आणि तुम्हाला माहिती आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. याच न्यायाने पर्वतराज हिमालय आणि मैनावतीच्या पोटी पार्वतीचा जन्म झाला. पार्वती का नाव ठेवलं? पर्वताची कन्या म्हणून पार्वती. काय? पर्वताची कन्या म्हणून पार्वती. हळूहळू पार्वती ही श्रद्धा आहे. हळूहळू पार्वती लहानची मोठी होऊ लागली. श्रद्धा जशी जशी वृद्धिंगत होत जाते ना, जिथे श्रद्धा वृद्धिंगत होते तिथे संतांचं आगमन झाल्याशिवाय राहत नाही. लगेच संत आले. नारायण नारायण. नारदजी आले. पर्वतराजाने आगत स्वागत केलं, बसायला दिलं. आगत स्वागत झाल्यानंतर आपल्या कन्येला समोर बोलावलं. ही माझी कन्या पार्वती आहे, हिचं जरा भविष्य सांगा. त्यावेळी नारदजीने सांगितलं, शैल सुलक्षणा सुता तुम्हारी. पर्वता, तुझी जी कन्या आहे ना ती सुलक्षणी आहे, खूप सुलक्षणी आहे. फक्त एक दोन मुद्दे मी तुला जरा वेगळे सांगतो, ते जरा लक्षपूर्वक ऐक. कोणते आहेत? त्यावेळी नारदांनी सांगितलं, हिचा विवाह अशा पती सोबत होईल ज्याची काळीवर शेती नाही, पांढरीवर बंगला नाही, ज्याला आई नाही, बाप नाही, बंधू नाही, बहीण नाही, घोगडा पागडा फिरणारा, नंदीवर फिरणारा, सर्प गळ्यात घातणारा, मुंडक्याची माळ गळ्यात घालणारा, असा जोगी जटिल अकाम म्हण असा असणारा हिला नवरदेव मिळेल. त्यावेळी पर्वताने सांगितलं, बाबा पाहिजे असेल तर थोडी दक्षिणा वाढून घ्या म्हणे, पण जरा भविष्य व्यवस्थित सांगा. त्यावेळी नारदांनी सांगितलं, जेब की बात नाही हस्त अशी रेष. हिच्या हातावरच्या रेषाच असं सांगतायत की हिचा पती या रीतीने असेल, हिला तपश्चर्या करावी लागेल. आणि मग नारदजींनी हे सगळं सांगितल्यानंतर पार्वती मनोमन विचार करू लागली, ज्याला आई नाही, बाप नाही असा कोण आहे? तर ते शिवजी आहेत. पूर्वीच्या सर्व स्मृती पार्वतीला होऊ लागल्या. पार्वती तपश्चर्या करण्याकरता अरण्यात गेली. घनघोर तपश्चर्या पार्वतीने केली. काही काळ फळ खाऊन पार्वतीने तपश्चर्या केली. ते झाल्यानंतर पाणी पिऊन तपश्चर्या केली. ते झाल्यानंतर झाडाची पानं खाऊन तपश्चर्या केली. ते झाल्यानंतर पानं खायची ही बंद केली आणि म्हणून तिला नाव काय पडलं? अपर्णा. पार्वतीचं दुसरं नाव काय आहे? अपर्णा. पानं देखील खायचं बंद केलं. आणि अशा काळात इकडे
भगवान शिवजींना देखील रामभद्राजी आले, शिवजींना सांगू लागले. ते समाधी अवस्थेत होते. शिवजींना सांगितलं, बाबा तुम्हाला परत एकदा विवाह करावा लागेल. त्यावेळी शिवजी सांगू लागले, एक बार देख लिया बाबा संसार, फिर देखने की आता इच्छा नाही. मराठीमध्ये येतेच बरं का, आता आलाच मध्ये. जसं मराठीमध्ये इंग्रजी डोकावते ना, आपण किती प्रयत्न केला इतर भाषा बोलण्याचा, तरी मातृभाषावर डोकं काढल्याशिवाय राहत नाही. आता संसार पाहण्याची इच्छा नाही, पण माझी ती आज्ञा आहे. तुमची आज्ञा मी शिरसावंदे ठेवतो. शिरावर घेऊन चालणार नाही, कारण तुमच्या शिरावरून कोण वाहते? गंगा वाहते. माझी आज्ञा गंगेच्या पाण्यासोबत वाहून जाण्याची शक्यता आहे. म्हणे मग माझी आज्ञा हृदयात ठेवा. ठीक आहे, तुमची आज्ञा अंतःकरणात ठेवतो. आणि पुढे तपश्चर्येला गेलेल्या पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी सप्तर्षी जातात. सप्तर्षी पार्वतीची परीक्षा घेतात. तुम्ही का तप करता? पार्वती सांगते, थोडं मला का तपश्चर्या करता? याचं एकमेव कारण आहे, शिवजी पती मिळावे म्हणून. मग सप्तर्षी सांगतात, अहो शिवजी काय, तुम्ही शिवजींना पती करण्यापेक्षा भगवान विष्णूंना पती करा. त्यावेळी पार्वती सांगते, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी, तो भी शिवजी को ही वरूंगी. बरहु शंभूत. जन्म घेईल, तपश्चर्या करेल, मरेल, परत जन्म घेईल, मरेल, तपश्चर्या करेल, पण विवाह करेल ती शंकरजी समवेत, शिवजी समवेत. त्यावेळी सप्तर्षी प्रसन्न होतात. आम्ही तुमची परीक्षा घेण्यासाठी आलो होतो. आता अट्टहास न धरता उद्या तुमचे पिता येतील, त्यांच्या समवेत घरी जा. आणि शिवजींना आम्ही तयार करून सर्व आपल्या विवाहाची तयारी करतो. तोपर्यंत शिवजीकडे सप्तर्षी जातात. आम्ही सप्तर्षी सांगतात, आम्ही पार्वतीची परीक्षा घेऊन आलो, पण ती सांगते मी जन्म घेईल, तप करील, मरेल, परत परत असं होईल, पण मी पती शिवजींनाच करील. हे ऐकत असताना शिवजींना समाधी लागली. इकडे पर्वतराजाला ही सर्व सूचना देण्यात आल्या. पर्वतराजाने ही भव्य दिव्य मंडपाचं आयोजन केलं. भव्य दिव्य मंडपाचं आयोजन केलं. पर्वताने आपले असलेले सर्व मित्रमंडळी, पाहुणे रावळे सगळे जमा केले. पर्वताचे मित्र कोण? तुमचं लक्ष आहे ना? पर्वताचे मित्र नदी, डोंगर, नाले, वृक्ष, पक्षी, प्राणी सर्वांना एकत्रित केलं, पण ते सर्व माणसाच्या रूपात होते. तिकडे पार्वतीच्या विवाहाची सर्व तयारी झाली. इकडे देखील कैलासावरती शिवजींच्या विवाहाची तयारी कशातच काही नाही. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी म्हणतात ना, तसा प्रकार. सगळे देवता लोक तयार झाले. आणि मग शृंगी आदी ऋषीगण म्हणू लागले, शिवजी लग्न तुमचं आहे की या बाकीच्यांचं? म्हणे माझं. अहो मग ते कडक तरी करून निघाले, तुमची अजून काहीच तयारी नाही. शिवजी सांगतात, अरे तयारी करायची मग मी करायची का? मला बहीण नाही, भाऊ नाही, आई नाही, बाप नाही, तुम्हीच तयारी करायची. मग तयारी करायची म्हणजे कशी करायची? तयारी करायची म्हणजे कशी करायची? एक शिवगण गेला, भला मोठा भुजंग पकडून आणला आणि शिवजींच्या जेटेला करकचून बांधून टाकला. दुसरा शिवगण गेला, त्याने छोटे छोटे सर्प आणले आणि शिवजींच्या हातात मनगटात ब्रेसलेट सारखे बांधले. एक शिवगण गेला, त्याने हिंगळ्या नावाचे विंचू पकडून आणले आणि भगवान शिवजीच्या कानात उलटे लटकून दिले. एक शिवगण गेला, भगवान शिवजींच्या सर्व अंगाला चिताभस्म लावला. एक शिवगण म्हटला, शिवजी आम्ही असं म्हणत नाही, तुम्ही सुप्याला जाऊन जरा कोट शिवा. पूर्वीचे लोक म्हणायचे बाबा सूट. आम्ही म्हणत नाही तुम्ही बाबा सूट शिवा, पण जरा कमरेला काहीतरी गुंडाळण्याची अनुमती द्या. शिवजी म्हणतात, नाही पैसाही ठीक आहे, अहो पण तुम्ही असे आल्यावर तिथे गेल्यानंतर आम्हाला बुंदी मिळण्याच्या ऐवजी लाता बुक्या खाऊन मागे यावं लागेल. प्रेम से बोलो जय श्रीराम. आणि मग थोड्या वेळाने शिवजींनी व्याघ्रांबर कमरेला बांधण्याची अनुमती दिली. आणि मग व्याघ्रांबर बांधलं आणि मग
एक गण म्हटला शिवजी त्यांचे वराती खूप मोठे आहेत, आपल्याकडे तर वराती नाही, आपले मोजकेच शिवगण आहेत, आता कसं करायचं? मग शिवजींनी सांगितलं एक काम करा म्हणे, जगाभरातले जेवढे जेवढे स्मशानभूमी आहेत त्या स्मशानात वास्तव्य करणाऱ्या सर्व भूत वेताळांना आमंत्रित करा म्हणे. आणि सर्व भूत आली. कशी आली? भूते वेताळनाथ तीन भूते वेताळनाथ सगळे भूतवेताळांचं वराड आलं. कुठे आलं? कैलासावर आधी आले, सगळे जमा झाले, तिथून लक्झरी केलेली होती त्यांना. प्रेम से बोलो जय श्रीराम. आणि मग सगळे देवता लोक पुढे निघाले. तिकडे देखील पर्वतराजाने आणि मैनावतीने खूप मोठी तयारी करून ठेवली होती. ज्यावेळी वरात निघाली सर्वात प्रथम देवता गण आले. भोले बाबा की आई रे बरा, चलो सखी दर्शन करे. भोले बाबा की आई रे बरा, चलो सखी दर्शन करे. भोले बाबा की आई बरा, चलो सखी दर्शन करे. भोले बाबा की आई बरा, चलो सखी दर्शन करे. भोले बाबा की आई रे बरा, चलो सखी दर्शन करे. भोले बाबा दर्शन करे. भोले बाबा की आई बरा, चलो सखी दर्शन करे. भोले बाबा की आई बरा, चलो सखी दर्शन करे. भोले बाबाची वरात निघाली. वर पण निघत असताना जगातील सर्व वर कशावर बसतात? घोड्यावर बसतात. पण शिवजी हे बैलावर बसतात. जगातील सर्व
नवरदेव गळ्यात सोन्याच्या चैनी घालतात, पण शिवजींच्या गळ्यात काय आहे? सर्प आहे. जगातील सर्व नवरदेव मेकअप करतात, शिवजींनी काय लावलंय? भस्म लावलंय. या सर्वांचं एकमेव कारण आहे, बैलावर बसण्याचं कारण असं आहे. शिवजी म्हणतात मी नवरदेव झालो तरी बैलावर बसतोय, त्याचं कारण बैलाला 4 पाय आहेत: धर्म, अर्थ, दान आणि दया. हे 4 पाय धर्माचे आहेत, बैलाचे आहेत, आणि त्याच्यावर मी आरूढ झालेलो आहे. का अंगाला भस्म लावलं? त्याचं एकमेव कारण आहे, आपण कोणीही जरी असलो तरी या देहाचं एक दिवस भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. गळ्यात सर्प घातलाय, सोनं जरी तुम्हाला ते वाटत असलं तरी ते सर्प हा विकार पांढरा. सोनं म्हणजे सर्पच आहे, विषच आहे. आणि म्हणून या रीतीने भगवान शिवजींचा शृंगार केला. सगळे त्या ठिकाणी येऊ लागले. सगळे पर्वतराजाच्या नगरीतील सर्व लोक वरातीचं स्वागत करण्यासाठी नगरीच्या प्रवेशद्वारात येऊन थांबले होते. सर्वप्रथम विष्णू आले, आणि विष्णूंना पाहिल्यानंतर पर्वतराजाच्या नगरवासियांना असं वाटलं, वा दुल्हा किती सुंदर आहे. पण त्यांनी सांगितलं, हो थांबा म्हणे, मी नाही, मी वऱ्हाडी आहे. ते पाठीमागून यायचे. लोक विचार करू लागले, हसू लागले, अरे वा, वऱ्हाडी जर एवढे सुंदर असतील तर नवरदेव किती सुंदर असेल. भगवान विष्णू मनोमन म्हटले, बैलवाला पाठीमागून येतोय, तुम्हाला कळेल किती सुंदर आहे. प्रेम से बोलो जय श्रीराम. जय श्रीराम. आणि जसं वराड यांचं पुढे येऊ लागलं, भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती. सगळे भूताकेताची सेना. आणि केवळ विसापुरातले भूत आले नाहीत बर का, केवळ महाराष्ट्रातले भूत आले नाहीत बर का, केवळ भारतातले भूत नाही आले, संपूर्ण जगातील भूत आले. प्रत्येक राज्यातील वेगवेगळे. पंजाब मधून भूत आले, वाहे गुरु गुरु वाहे गुरु वाहे गुरु करत करत पंजाब मधले भूत आले. सगळीकडचे आले. आता तेवढे गाणे पाठ नाहीत आपल्या, 9:30 वाजले, वेळही नाही आपल्याकडे. सगळीकडचे भूत आले. जेव्हा ती वरात गावात त्या वरातीने प्रवेश केला रे केला, की जेवढे कुतूहलाने बसलेले लेकरं होते, सगळे लेकरं आपापल्या घरी पळून जाऊ लागले. मम्मी, पप्पा, दरवाजा बंद करा, भूत खेळताना राहिले गावात. आत्ताच्या दरवाजा बंद करा आणि आतमध्ये बसा, नाहीतर सगळ्यांना खाल्ल्याशिवाय सोडणार नाही. सगळ्या नगरीत आणि भूता वेताळांच्या यादी समवेत बैलावर बसून शिवाजी पर्वतराजाच्या नगरीत येतात. तोपर्यंत मैनावतीने नवरदेवाचं स्वागत करण्यासाठी सर्व तयारी करून ठेवली होती. सोन्याचं ताट, सोन्याची निरंजन, गावरान तुपाची फुलवात, हे सगळं करून ठेवलं होतं. जेव्हा नवरदेव समोर येऊन उभा राहिला आणि मैनावती ओवाळण्यासाठी उभी राहिली, त्यावेळी मैनावतीने ते चित्र पाहिलं आणि मूर्छा येऊन खाली पडली. कोण? मैनावती. का पडली? ऐका, त्याचे 2 भाव आहेत. शिवजींनी विचारलं, कोण होत्या? म्हणे या तुमच्या सासूबाई. काय झालं त्यांना? पडल्या. उभ्या होत्या का? प्रेम से बोलो जय श्रीराम. ज्यावेळी मैनावती सोन्याचं ताट घेऊन शिवजींना ओवाळण्यासाठी आली, त्यावेळी तिने पाहिलं, याच्या गळ्यात तर जिवंत साप आहे म्हणे. हा जर जिवंत साप घेऊन फिरतो तर आता माझ्या मुलीचं काही खरं दिसत नाही. प्रेम से बोलो जय श्रीराम. आणि दुसरा त्यातला भाव असा आहे, सोन्याचं ताट घेऊन आलेली मैनावती, तिने पाहिलं, याच्या मुकुटावर साक्षात आकाशातला चंद्र जर याची ओवाळणी करतोय, तर माझ्या डालड्याच्या फुलवातीने याची कशी ओवाळणी करायची, म्हणून मूर्छा येऊन खाली पडली. तिला आतमध्ये नेलं. सगळी चौकशी झाली, सगळी नगरी नाराज झाली. आता फक्त तो आला पाहिजे. कोण? ज्याने लग्न जमवलं, ज्योतिषी. कोण? नारद. एवढ्यात म्हणता म्हणता नारायण नारायण, सगळी नगरी नाराज होती. कोणीही नारदाचं आगत स्वागत केलं नाही. अगदी शांत रीतीने थंड थंड नारदाचं स्वागत झालं. नारदजी येतात. नाराजीचा कारण
पर्वता मला कळालं, पण तू नाराज होऊ नकोस. तिचा पूर्व इतिहास अर्थात दक्षाची कन्या सती तिचं नाव, तिचा यज्ञात तिने आपला प्राणत्याग केला आणि मरत असताना भगवंताला प्रार्थना केली होती, जन्मोजन्मी मला शिवजीच पती मिळावे, आणि म्हणून ते शिवजी पती मिळावे म्हणून ही पार्वती तुझ्या पोटी जन्माला आली. तू स्वतःला भाग्यवान समज की जगन्माता तुझ्या पोटी अवताराला आली. देवा म्हणे पर्वता ती तुझी कन्या नाही, आपल्या सर्वांची माता आहे, तू स्वतःला धन्य समज. असं सगळं सांगितल्यानंतर गैरसमज दूर झाला आणि मग विवाहाला तयारी झाली. विवाहाची तयारी झाली आणि मग शिवजी आणि सती, शिव आणि पार्वती दोघेही लग्न मंडपात आले. त्यांना एकमेकांच्या समोर उभे केलं. मध्ये अंतरपाठ धरला. शुभमंगल सावधान, सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कृष्णा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती पर्वत
पुरुष मंडळी सर्वांनी हात वर करून उभे राहा शिवणकरांसारखं नाचायचंय कंबर बांधून हा सर्वांनी उभे राहा या या या
बाकीने आरतीची तयारी करायची. आजची कथा याच ठिकाणी विराम घेते. आरतीची तयारी यजमानांनी करायची. आजच्या रामकथेचा दिव्य संदेश उद्या आपण भेटणार आहोत बरोबर 7 वाजता. भला किसी का कर सके तो बुरा किसी का मत करना. आरतीची तयारी करा.